नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. नवीन आर्थिक वर्ष सुरू झालंय. वातावरण सगळीकडे निवडणुकांचं आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर बाजाराने देखील सर्वोत्तम पातळी गाठली. मात्र या नवीन वर्षाचं तुमचं गुंतवणुकीचं प्लॅनिंग कसं असावं, आपल्या पोर्टफोलिओची पुनर्रचना तुम्ही करावी का, आणि ती करायची असेल तर ती कशी करायची, हे आम्ही आता तुम्हाला सांगणार आहोत. आणि आपल्यासोबतच आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सरांचं आपण स्वागत करूया या कार्यक्रमामध्ये. नाईक सर, सगळ्यात सुरुवातीला अगदी बेसिक प्रश्न, की जसं आपण म्हणतोय नवीन फायनान्शियल इयर सुरू झालं, एक नवीन होप आहे सगळीकडे, त्यातच इलेक्शनचा माहोल आहे. या सगळ्या बॅकग्राऊंडला कसं बघायचं या सगळ्या पोर्टफोलिओकडे आणि गुंतवणुकीकडे? अश्विन, मला वाटतं की जेव्हा जेव्हा आपण खूप बिझी असतो तेव्हा तेव्हा बऱ्याचसा प्लॅनिंग वगैरे आपण करू शकत नाही. ही अत्यंत उत्तम अशी वेळ आहे. आणि वर्षाच्या सुरुवातीला आपलं हे फायनान्शियल इयर आहे आणि आपण गेल्या वेळेला बघितलं की पाडव्यांनी सुरुवात झाली आपल्या वर्षाची. तर ही एक चांगली वेळ आहे पोर्टफोलिओकडे मधनं लक्ष द्यायची जी गरज असते. आणि आम्ही नेहमी सांगतो की वर्षातनं एकदा तरी तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या हिशोबाने मला वाटतं ही उत्तम वेळ आहे पोर्टफोलिओ रिव्ह्यू करण्याची. म्हणजे तुम्ही जसं म्हणता तसं एक फ्रेश स्टार्ट आहे आणि त्याच्यामुळे फ्रेश थॉट्स असतील, कुठलेही प्रेशर नसेल. कारण जसं आपण म्हणतो की नवीन फायनान्शियल इयर आहे, तर त्या बॅकग्राऊंडला मग मी तुम्हाला तेच विचारतो की ही पुनर्रचना मुळात का करायची आपण? दोन तीन गोष्टी आहेत अश्विन. वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा आपण असतो तेव्हा आपल्याला पूर्ण वर्षाचं टॅक्स प्लॅनिंग करता येतं. आणि बऱ्याचशा गुंतवणूकदारांनी बघितलं असेल की जसजसा मार्च येतो तसं टॅक्सचं प्रेशर देखील खूप होऊन जातं. त्यामुळे आता आपली ही एक योग्य वेळ बनते सुरुवातीला, कारण तुमच्याकडे 12 महिने राहतात. तुमचं कॅपिटल गेन असो किंवा इन्कम टॅक्स असो, हे तुम्ही आतापासूनच प्लॅन करू शकता. त्यामुळे ही एक उत्तम वेळ. तसंच जर आपण बघितलं तर बाजाराने देखील हिस्टॉरिकली हाय, म्हणजे सगळ्या आतापर्यंतचा उच्चांक गाठलेला आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा बाजार खूप खालती जातो किंवा खूप वरती जातो, तेव्हा ह्या दोन्ही वेळा असतात की आपल्या पोर्टफोलिओकडे नक्कीच लक्ष देण्याची ही वेळ असते. बरोबर. दुसरं जर आपण पर्सनल साईडला बघितलं तर पर्सनल साईडला काय होतं, तर बऱ्याच जणांचं इन्कमचं रिव्हिजन होतं, इन्कम हाईक देखील होते, अप्रेझल ह्या वेळात होतं. त्यामुळे इन्कम वाढण्याची शक्यता बऱ्याच जणांची असते. हे एक देखील चांगलं कारण ठरू शकतं, कारण जेव्हा आता तुमच्याकडे सरप्लस पैसे येत असतात, खर्च तेवढे लगेच सुरू होत नाहीत. तर त्या खर्च सुरू व्हायच्या आधी जसं उत्पन्न वाढतं तसं लगेच खर्च देखील वाढतात. बरोबर. त्या प्रपोर्शनमध्ये किंवा कधी कधी त्याहून जास्त देखील खर्च वाढताना आपल्याला दिसतात. तर आता कसं आहे, ह्या महिन्यामध्ये जेव्हा तुमची इन्कम हाईक होते तेव्हा इमिजिएटली खर्च वाढताना आपल्याला दिसत नाही. तर त्याआधीच जर आपण स्वतःचं प्लॅनिंग केलं गुंतवणुकीचं, मग ते बँक रिकरिंग डिपॉझिट असो किंवा आपल्याला बांधून घेतलं एसआयपी असो, म्युच्युअल फंडचं एसआयपी तुम्ही समजा 5,000 सॅलरी वाढली आहे, तर आम्ही नेहमी सजेस्ट करतो की 3,000 सरळ एसआयपी किंवा बँक रिकरिंग डिपॉझिट वाढवायला. कारण तुम्ही त्या 2,000 मध्ये ऍक्च्युअली मॅनेज करू शकता. कारण इतके वर्ष तुम्ही त्या 5,000 शिवाय मॅनेज करत होता गेल्या वर्षी. सो ही एक चांगली वेळ असते. तिसरं म्हणजे आपण बघतो की मार्च येतो जसा तसं कामाचं प्रेशर देखील, दडपण देखील खूप असतं आपल्याला प्रत्येकाला. मग तुम्ही बिझनेसमध्ये असाल का जॉबमध्ये असाल तर त्याचं देखील दडपण असतं. मुलांच्या परीक्षा असतात. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता ही एक उत्तम वेळ असते पर्सनल फायनान्सच्या दृष्टीने पोर्टफोलिओ रिव्ह्यू करण्यासाठी. पण मग तुम्ही जसं म्हणताय तसं दिस इज द बेस्ट टाइम टू डू इट. तर मग ती कशी करायची नेमकी, मुळात त्याची सुरुवात कशी करायची? साधारण 2-3 गोष्टींकडे आपण बघितलं पाहिजे. सर्वप्रथम आपण नेहमी सांगतो, जर तुम्ही बरेच जे गुंतवणूकदार प्लॅनिंग करत नाहीत, पण ज्यांनी प्लॅनिंग देखील केलं असेल त्यांना आम्ही नेहमी सांगतो की तुमचं जर पोर्टफोलिओमध्ये ॲसेट अलोकेशन असेल तर ते ॲसेट अलोकेशन बघितलं पाहिजे. म्हणजे ॲसेट अलोकेशन म्हणजे काय, समजा तुम्ही ओव्हरऑल गुंतवणुकीच्या तुमचे 60% हे फिक्स डिपॉझिटमध्ये आहेत, 40% तुमचे शेअर बाजारात किंवा 30% शेअर बाजारात, 10% तुमचे जर सोन्यामध्ये असतील. तर आता काय झालं, गेल्या 1 वर्षभरामध्ये मार्केट साधारणतः 15% आसपास ग्रो झालेत. तुमचं एफडीचे जे पैसे असतील आणि ते क्युम्युलेटिव्ह मध्ये असतील तर ते देखील थोडे वाढलेले असतात. त्यामुळे ते प्रपोर्शन जे असतं, बॅलन्स जे असतो, तो जो तुम्ही वर्षाच्या सुरुवातीला प्लॅन केला असतो त्यापेक्षा तो वेगळा होऊन जातो. म्हणजे साधारणतः तुमचे 42% शेअर्समध्ये समजा झाले, 58% फिक्समध्ये झाले, असं होऊ शकतं. तर मग तेव्हा तुमचं रिबॅलन्सिंग करणं अत्यंत आवश्यक असतं. आणि हे करण्यासाठी तुम्ही, मी जसं म्हटलं मगाशी की टॅक्सेशनसाठी देखील तुम्हाला आता वेळ आहे पुढच्या वर्षाचा, तर तुम्ही हे नक्कीच त्याचा बॅलन्सिंग करू शकता. दुसरं म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नॉन परफॉर्मिंग स्कीम्स देखील बऱ्याचदा असू शकतात. नॉन परफॉर्मिंग स्कीम्समध्ये म्युच्युअल फंड असू शकतात, स्टॉक्स असू शकतात,
इन्शुरन्स देखील असू शकतो. आणि म्हणजे ही थोडी सरप्राइझिंग गोष्ट आहे. आपण जर इन्शुरन्स नॉन परफॉर्मिंग असं म्हणतोय, ती सरप्राइझिंग गोष्ट आणि आपण येत्या वेळात थोड्या वेळात डिस्कस करू ते. ह्या तिन्ही गोष्टी जर नॉन परफॉर्मिंग कुठल्या असतील तर त्यांना काढण्यासाठी देखील ही उत्तम वेळ असते, त्यांना रिपेअर करण्यासाठी देखील ही उत्तम वेळ असते. नाही, हे तर झालं तुम्ही म्हणताय तसं की कशा प्रकारे आपण हे करायचं. मात्र सध्या जसं आपण म्हणतो की इलेक्शनचा माहोल आहे आणि आजूबाजूच्या ज्या घडामोडी वेगाने घडतायत, कदाचित 2 महिन्यांमध्ये वेगळं सरकार आपल्याला पाहायला मिळेल, म्हणजे नवीन सरकारच येणार आहे, मग ते कोणाचंही येऊ. मग त्या सगळ्या बॅकग्राऊंडला आता कशी नेमकी पावलं टाकली पाहिजेत या अनुषंगाने, याचं कारण पुढे कदाचित काही त्यांची ध्येयधोरणं जी नवीन सरकार आहे त्यांची बदलू शकतात. नक्की. एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण बाहेरचं जे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत त्याला किती महत्व द्यायचं हे लक्षात घेतलं पाहिजे. एक्सटर्नल फॅक्टर्स नक्कीच महत्वाचे असतात, म्हणजे इकॉनॉमी असो, भारताची ओव्हरऑल इकॉनॉमी असो, पॉलिटिकल सिच्युएशन असो किंवा बाकी काही होणाऱ्या घडामोडी असो, ह्याला आपण एक 15 ते 20% महत्व नक्की दिलं पाहिजे. पण 80% लक्ष किंवा 80% आपला फोकस जो आहे हा आपल्या स्वतःच्या गरजांवरती, स्वतःच्या नीड्सवरती आणि स्वतःच्या रिस्क प्रोफाईलवरती बेतलेला पाहिजे. जी आता आपण म्हणतोय की इलेक्शन होईल आणि कदाचित आपल्याला दिसेल की येत्या काही काळामध्ये, आणि मार्केट्स देखील असं म्हणतायत की त्या होपमध्येच कुठेतरी मार्केट्स वरती जात आहेत असं आपल्याला चित्र दिसतंय असं तज्ज्ञ म्हणतायत. पण मला असं म्हणायचं की हे सगळं जरी असलं तरी 80% फोकस हा तुमची स्वतःची रिस्क प्रोफाईल काय आहे, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विनर्स आणि लुझर्स काय आहेत हे बघणं आवश्यक आहे. आणि त्याप्रमाणेच आपण आपली गुंतवणुकीला चेंज करणं योग्य ठरू शकतो. पण मग सध्याचा सिनारिओ जर आपण पाहिलं, जसं तुम्ही म्हणताय की आता, आणि आपण हे डिस्कस केलं की सर्वोत्तम पातळी गाठलेली देखील होती बाजाराने, तर या बॅकग्राऊंडला आत्ताचा सिनारिओ, सगळी सिच्युएशन आपण लक्षात घेतली तर गुंतवणूकदारांसाठी एक पॉझिटिव्ह वातावरण आहे असं वाटतं तुम्हाला या बॅकग्राऊंड? आपण गेल्या कार्यक्रमात देखील म्हटलं होतं आणि मी सातत्याने म्हणत आलोय की इनफॅक्ट गेले 5 वर्ष आपण बघतोय मार्केट्स, 5 वर्ष झाली आपला कार्यक्रम सुरू झाला, मार्केट्स 21,000वरून आता 22,000, म्हणजे केवळ 1000 पॉईंटचा फरक पडलाय तसा अर्थार्थी पण बघितलं तर. पण ऍट द सेम टाइम मी जसं लास्ट टाइम देखील म्हटलं होतं की ही वेळ अशी आली आहे की इतके वर्ष रिअल एसेट्स चालले, म्हणजे रिअल इस्टेट असो किंवा सोनं असो, कमॉडिटीज असो, हे चालले. आता मला वाटतं की ही वेळ आली आहे की फायनान्शियल एसेट्स चालतील. आणि सध्याची परिस्थिती परत मी तेच सांगेन की मार्केट्स ऑल्दो ऑल टाइम हाय आहेत, पण ते ऑल टाइम हाय जेव्हा मार्केट्स 5,000ला पहिले सर्वप्रथम पोहोचले होते तेव्हा देखील होते, जेव्हा मार्केट्स 10,000ला होते तेव्हा देखील होते. मला आठवतं की मी कालच कुठेतरी वाचत होतो की 2009 मध्ये मार्केट्स 11,000ला होते आणि आज 5 वर्ष झाली तर परत आपण 22,000 म्हणजे दुप्पट पातळी गाठताना आपण बघतो आहोत. सो आणि त्याच्या आधी 2004 मध्ये जर आपण बघितलं तर 5,500ला होते. जेव्हा मार्केट 5,500ला होतं विचार केला असेल की मार्केट कधी 22,000 जाऊ शकते आणि कोणाला सांगितलं असतं तर त्यांना खरं देखील वाटलं नसतं. पण ऍट द सेम टाइम जेव्हा जेव्हा मार्केट्स वरती जातात तेव्हा तेव्हा आपण ही ती जी 3 सायकल्स बघू, त्या तिन्ही सायकल्स मध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की पूर्वीचे जे विनर्स असतात ते पुढच्या रॅलीमध्ये विनर्स असतीलच असं नाही. म्हणजे मी कितीतरी स्टॉक्स असे तुम्हाला सांगू शकेन की जे ऑल टाइम हाय होते 2008 मध्ये, स्पेशली रिअल इस्टेट जे होते, इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक्स होते, ते त्यांची सर्वोत्तम पातळी 2008 मध्ये गाठली होती. आणि ह्या घडीला आता आपण जेव्हा बोलतो आहोत 2014 मध्ये ती पातळी मार्केट्स परत आली आहेत, पण ती पातळी त्यांनी गाठली नाही. इनफॅक्ट ते कदाचित 25%, 30%, 50% डिस्काउंट मध्ये देखील आहेत 2008च्या प्राइस मध्ये. त्यामुळे जेव्हा आपण असं म्हणतो की गुंतवणूकदारांनी समजा 2008 मध्ये गुंतवणूक केली असेल एखाद्या स्टॉक मध्ये आणि त्यांना आता वाटतंय की आता परत हेच स्टॉक्स परत चालतील, तर ही थोडीशी तिकडे गल्लत होऊ शकते. पूर्वीचे जे विनर्स होते, पूर्वीचे जे परफॉर्मिंग हे होते, त्याचं कॅपिटल परत येईल ह्या अपेक्षेमध्ये राहण्यापेक्षा नेक्स्ट रॅलीचे जे विनर्स आहेत त्यांच्याकडे मूव्ह करणं, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं निश्चित. आणि याच अनुषंगाने आणखी काही महत्वाचे मुद्दे आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. म्युच्युअल फंड बद्दल देखील आपण नाईक सरांना विचारणार आहोत आणि ब्रेक नंतर तुम्ही देखील तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. 661602116 आपला नंबर आहे, 661 60 216. मात्र तुम्ही एक करायचंय, तुमच्या टीव्हीचा व्हॉल्यूम बंद ठेवायचा आणि सलग प्रश्न विचारायचा आहे. पैसा झाला मोठामध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक, पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर एबीपी माझामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पैसा झाला मोठामध्ये आपण पाहताय पोर्टफोलिओची पुनर्रचना नेमकी कशी आणि का करावी आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक. आणि आता तुमचे फोन देखील आम्ही घेणार आहोत. 661602116 आपला नंबर आहे, 661 60 216.
मात्र तुम्ही एक करायचं आहे, तुमच्या टीव्हीचा व्हॉल्यूम बंद ठेवायचा आहे आणि सलग प्रश्न विचारायचा आहे. पहिला फोन आपल्याला आलेला आहे, मंगेश विचारतायत तर पुण्याहून. नमस्कार मंगेशजी, नमस्कार साहेब. बोला. साहेब माझ्याकडे भेलचे 87 रुपयांनी घेतलेले 115 शेअर्स आहेत आणि टाटा स्टील 333 रुपयांनी घेतलेले 37 शेअर्स आहेत. तर हे मी किती दिवसासाठी ठेवले तर मला त्याचं प्रॉफिट चांगला मिळेल? मंगेशजी, आपण जनरली स्टॉक्स, इंडिव्हिज्युअल स्टॉक्सवरती कमेंट करत नाही. तुमचे जे दोन्ही स्टॉक्स आहेत ते सिक्लिकल स्टॉक्स आहेत. भेल जे आहे एक PSU स्टॉक आहे आणि टाटा स्टील जो स्टॉक आहे. मला असं वाटतं की ओव्हरऑल PSU स्टॉक्सकडे जर आपण बघितलं तर ते खूप जास्त आता त्यांना मार पडला गेल्या काही काळामध्ये. त्यामुळे ओव्हरऑल माझं असं म्हणणं PSU स्टॉक्सवरचा असा कॉल आहे की सध्या तुम्ही PSU स्टॉक्सनं होल्ड केलं तरी चालू शकेल असं मला वाटतं. इनफॅक्ट तुम्ही मात्र जेव्हा मी असं म्हणतो की PSU स्टॉक्स किंवा कुठलाही स्टॉक तुम्ही होल्ड केला तर चालेल, त्यासाठी तुम्हाला परत एकदा फंडामेंटली तो स्टॉक किती स्ट्रॉंग आहे हे बघणं आवश्यक आहे. आणखी आपल्याला प्रश्न आपण घेणारच आहोत, मात्र आपण म्युच्युअल फंड बद्दल जर बोलायचं झालं तर त्याची पुनर्रचना, त्याचं रिप्लॅनिंग कसं काय करता येईल आपल्याला? 3 कारणं असू शकतात म्युच्युअल फंड. आणि जसं आता आपण बघितलं की बाजार ऑल टाइम हाय असताना म्युच्युअल फंडचं रिस्ट्रक्चरिंग का करावं आणि कधी करावं, तर सर्वप्रथम जर फंड तुमचा जो आहे तो सातत्याने बाजाराला अंडर परफॉर्म करत असेल तर नक्कीच तिकडे काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्या फंडची कामगिरी जर सातत्याने खराब असेल तर नक्कीच त्या फंडमध्ये काहीतरी तुम्हाला लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सर्वप्रथम हे एक कारण असतं. दुसरं कारण म्हणजे जर तुमचा फंडनी उद्दिष्ट बदललं असेल. आणि बऱ्याचदा असं होतं की आम्ही बघितलं होतं जेव्हा 2000 मध्ये टेक फंड आले होते, मग त्यांनी टेक्नॉलॉजी स्टॉक्सचा फ्लेवर उतरल्यानंतर मग त्याचं उद्दिष्ट चेंज करून दुसऱ्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली. त्यांचे इंडिया ऑपॉर्च्युनिटी फंड झाले किंवा आता रिअल इस्टेट फोकस जे इन्फ्रास्ट्रक्चर फंड्स होते किंवा काही पॉवर फंड्स होते त्यांचं फोकस चेंज करून दुसरीकडे स्टॉक्स दुसऱ्या स्टाईलमध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. तर तेव्हा मात्र नक्कीच तुम्हाला त्या फंड्समधनं पैसे काढून घेण्याची गरज असते. किंवा तुमचा एखादा जो फंड मॅनेजर ज्याच्यासाठी तुम्ही गुंतवणूक केली होती, फंड मॅनेजर, त्या फंड मॅनेजरने जर जॉब बदलला, तो दुसऱ्या फंडात गेला किंवा स्कीममध्ये गेला तर नक्कीच तुम्हाला त्या फंड्स कडे लक्ष देण्याची गरज आहे आणि तुम्ही त्यामधनं एक्झिट करण्याचा विचार करू शकता. तिसरं आणि जे मी म्हटलं की 60-70% कारण हे असू शकतं जर तुम्ही तुमच्या गोलच्या, तुमच्या उद्दिष्टाच्या नजदीक आला आहात, जवळ आला आहात आणि त्या नजीक आला असाल तर तुम्हाला ते तेव्हा तुम्ही तो एक्झिट करू शकता. म्हणजे माझं उदाहरण असं आहे की समजा तुम्हाला पुढच्या वर्षी ₹1,00,000 लागणार आहेत आणि तुमच्या फंडाचे आता 80-90 झाले असतील तर तुम्हाला 8-9% बँक FD मध्ये देखील मिळतील. मग तुम्ही प्रॉफिट बुक करून FD मध्ये राहावं, कारण पुढच्या 1 वर्षात बाजार काय होईल हे आपल्याला सांगता येत नाही. मग तुम्ही टाइमच्या वेळेच्या दृष्टीने जवळ आला असाल किंवा रकमेच्या दृष्टीने तुमचं उद्दिष्ट पूर्ण होत असेल तर नक्कीच तुम्हाला त्या फंडमधनं एक्झिट करण्याची गरज आहे. आणखी आपल्याला स्टॉक आणि प्रीमियम बद्दल पण टिप्स घ्यायचे आहेत, पण त्याच्या आधी आपल्याला आणखी एक फोन आलाय तो आपण घेऊया. आमिर मुलानी बोलतात पुण्याहून. नमस्कार, बोला. हा नमस्कार सर, माझा प्रश्न असा होता, आपलं उत्पन्न जे काही आहे तर जे काही असेल तर त्या उत्पन्नाच्या हिशोबाने आपलं हे कसं असेल, म्हणजे इन्व्हेस्टमेंट कशी करावी, इन्शुरन्स किती % असावा, FD किती % असावी, मेडिक्लेम किती असावा, गोल्ड मध्ये किती इन्व्हेस्ट करावे, असं म्हणजे असं उत्पन्न समजा माझं 3.5-4 लाखाचं अॅन्युअल पॅकेज आहे तर त्याच्यामध्ये की रेशो कसा असावा की साधारणतः माझ्या बेसिक नीड पण भागतील आणि फ्युचरमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी किंवा मला घर घेण्यासाठी वगैरे कसं मी एक 15 वर्षाचं नियोजन कसं करावं? फार उत्तम प्रश्न विचारले अमितजी तुम्ही. जर 3.5-4 लाखाचं उत्पन्न असेल, मी ढोबळ मानाने उत्तर देतो. परत तुम्हाला तुमच्या सल्लागाराला जाऊन हा प्रश्न विचारण्याची आणि हे प्लॅनिंग करण्याची गरज आहे. साधारणतः 4-1 लाखाचं उत्पन्न असेल तर तुम्हाला 35 ते 40 लाखाचा विमा असणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही टर्म कव्हर घेऊ शकता. 9 पट आपण म्हणतो की तुमच्या उत्पन्नाच्या 9 पट तुमचा विमा असणं आवश्यक आहे, इन्शुरन्स घेणं तुम्हाला आवश्यक आहे. राहिली गोष्ट तुम्ही FD मध्ये किती पैसे ठेवाल तर त्याला तुम्ही 2 प्रकारे त्याचं उत्तर देऊ शकता. एक थंब रूल असतो की तुमचं वय 100 वजा तुमचं वय, ह्यामध्ये तुम्ही जे काही उरतात पैसे ते तुम्ही, म्हणजे समजा तुमचं 30 वय असेल तर 70% रक्कम ही तुम्ही शेअर बाजारात किंवा इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकता, 30% तुम्ही FD मध्ये गुंतवू शकता. याचं लॉजिक असं असतं की तुमच्याकडे वेळ असतो, तुम्ही रिस्क घेण्याची कॅपॅसिटी असते, त्याप्रमाणे तुम्ही गुंतवणूक करू शकता. दुसरा अप्रोच हा आहे
जो मला जास्त योग्य वाटतो तो म्हणजे तुम्हाला 3 ते 5 वर्ष 3 वर्षासाठी जे 0 ते 3 वर्षासाठी जे जे पैसे लागणार आहेत ते एफडी मध्ये जाणं आवश्यक आहे. 3 वर्ष ते 5 वर्ष आहेत ते तुम्ही बॅलन्स फंडात ठेवू शकता. 5 वर्षाच्या वरती आहे ते इक्विटी म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजारात त्याचे गुंतवणूक करू शकतात जे नीड आहे तुम्हाला ती. प्लॅनिंग कसं कराल तर एक गोल्डन रूल मला वाटतं मी बऱ्याच जणांना सांगितलं आणि आपण आधी पण डिस्कस केलं, तो नेहमी लक्षात ठेवा की उत्पन्न वजा खर्च म्हणजे उत्पन्नातनं जे खर्च होतात त्यानंतर आपण गुंतवणूक करायला जातो. हा रूल न पाळता उत्पन्न वजा गुंतवणूक आणि मग जे पैसे राहतील ते तुम्ही खर्च करू शकता. हा जर तुम्ही रूल पाळलात, खूप कठीण आहे पाळणं सध्याच्या काळामध्ये, पण जर पाळलात तर नक्कीच मला वाटतं तुम्ही एक यशस्वी गुंतवणूकदार होऊ शकता. खरं म्हणजे आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली, पण अगदी शेवटच्या 30 सेकंदांमध्ये तुम्ही मला सांगाल, जसं आपण मगाशी म्युच्युअल फंड बद्दल बोललो, स्टॉक आणि प्रीमियम बद्दल काय सांगाल अगदी थोडं? ही एक अत्यंत उत्तम वेळ आहे, कारण ज्यांनी 2008-9 मध्ये इन्शुरन्स घेतले असतील युलिप, इस्पेशली ज्याला हाय कॉस्ट युलिप्स होते, आता मार्केट जसजसे व्यवस्थित करायला लागतील तसतसं कदाचित त्यांचा जो ब्रोकरेज कमिशन्समुळे जो झालेलं नुकसान आहे ते भरून निघताना आपल्याला दिसेल. त्यामुळे येत्या काळामध्ये तुमच्या युलिप्सवरती नक्की लक्ष ठेवा आणि त्यांना रिस्ट्रक्चर करण्याची उत्तम संधी येत्या काळात चालून येईल पुढच्या 1-2 महिन्यात असं मला वाटतं. राहिली गोष्ट स्टॉक्स, आपण मगाशी देखील म्हटलं की स्टॉक्स मला वाटतं की येत्या काळामध्ये नक्कीच शेअर बाजारातला चांगले दिवस येतील. आपण माझ्या मते आपण एका बुलरन मध्ये आहोत, त्यामुळे स्टॉक्स एक्झिट करण्यापेक्षा शेअर बाजारात पूर्ण निघून जाण्यापेक्षा पोर्टफोलिओ रिस्ट्रक्चर करा. ज्यांनी आतापर्यंत खराब कामगिरी केली लुजर्स मधनं निघा, पण ज्यांनी तुम्हाला आतापर्यंत प्रॉफिट दिला आहे कदाचित तेच तुम्हाला अजूनही देखील चांगलं प्रॉफिट देऊ शकतो. तिकडे कन्सिस्टन्सी राखली तर फायदा होऊ शकतो असं नाईक सरांचं म्हणणं. नाईक सर धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणाबद्दल. तेव्हा पोर्टफोलिओची पुनर्रचना कशी आणि का करायची आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. ह्या सगळे मुद्दे जर तुम्ही लक्षात घेऊन पुढे गेलात तर निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊ शकतो. रिस्क फॅक्टर तुमचा जो आहे तो कमी होऊ शकतो. पैसा झाला मोठामध्ये आज इकडेच थांबतोय. पाहत राहा एबीपी माझा.